नमस्कार मित्रांनो. नेहमीप्रमाणे आजही आपण दोन स्टॉक पाहणार आहोत. त्याआधी मी विनंती करतो की APSMC मराठी ह्या माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमचे एक लाईक कुठल्याही युट्यूबरसाठी एक मोटिवेशन असतं. चला आपण पहिला स्टॉक पाहूयात. पिडिलाइट ह्या स्टॉकबद्दल आपण जाणून घेऊयात. आपण फेविकॉल हा ब्रँड नेहमीच घरामध्ये वापरला असेल कुठल्याही फर्निचरच्या कामासाठी. इवन आपला जो कार्पेंटरी असेल तरी देखील तो हाच सजेस्ट करेल की फेविकॉल हाच ब्रँड आपण घरामध्ये वापरावा, फर्निचरसाठी वापरावा. एमसील हा देखील ब्रँड पिडिलाइटचाच आहे. आपण ह्या कंपनीचे सेल्स बुक पाहूयात, फायनान्शियल पाहूयात. ह्या कंपनीने मागील 5 वर्षामध्ये 11% आपल्या सेल्समध्ये ग्रोथ दर्शवलेली आहे. 2019 मध्ये ही कंपनी 7,000 करोडची होती. तर मार्च 2023 मध्ये ह्या कंपनीचा सेल्सचा जो टर्नओव्हर आहे तो 11,799 म्हणजे 11,800 करोड बोलू शकतो आपण. आणि नेट प्रॉफिट मध्ये ह्या कंपनीने 60% ग्रोथ दर्शवलेली आहे. मार्च 2019 मध्ये ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट 928 करोड इतका होता आणि मार्च 2023 मध्ये ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट 2,889 इतका आहे. या कंपनीचे प्रमोटर्सची जी होल्डिंग आहे ती 69.86% इतकी आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांची होल्डिंग 11.44 इतकी आहे. DI ची 8.02% इतकी आहे. पब्लिक ची होल्डिंग 10.69% इतकी आहे. ह्या कंपनीची जी सध्याची प्राइस आहे ती 2,720 रुपये इतकी आहे. आणि ह्या कंपनीने मागील 5 वर्षांमध्ये आपल्या इन्व्हेस्टरचा पैसा 1.5 पट करून दिलेला आहे. ह्या कंपनीचे मार्केट कॅप 1.38 लाख करोड इतका आहे. ह्या कंपनीचे 52 वीक हाय 2,792 इतके आहे आणि 52 वीक लो 2,250 इतका आहे. आणि दुसरा जो स्टॉक आहे तो टाटा पॉवर हा आहे. ही कंपनी रिन्युएबल एनर्जी, सोलर रूफ यामध्ये आहे. तसेच ह्या कंपनीचे चार्जिंग पॉइंट्स ही आहेत इलेक्ट्रिकल चार्जिंग पॉइंट. इथूनच आपल्याला समजू शकतो की फ्युचरमध्ये ह्या कंपनीमध्ये किती बिझनेस येऊ शकतो. ह्या कंपनीचे जो सेल्सचा जो ग्रोथ झालेला आहे, टर्नओव्हर मध्ये जो ग्रोथ झालेला आहे तो मागील 5 वर्षांमध्ये 13.02% झालेला आहे. 2019 मध्ये ही कंपनी 29,881 करोड इतका सेल्स दर्शवला होता. तसेच मार्च 2023 मध्ये 55,109 करोड इतका सेल्स दर्शवलेला आहे. आणि नेट प्रॉफिट या कंपनीने 2019 मध्ये 2,606 करोड इतका होता आणि मार्च 2023 मध्ये 3,810 करोड इतका नेट प्रॉफिट मध्ये ग्रोथ दर्शवलेला आहे. 7.89% ने मागील 5 वर्षामध्ये आपल्या नेट प्रॉफिट मध्ये ग्रोथ दर्शवलेला आहे. या कंपनीमध्ये प्रमोटरची जी होल्डिंग आहे ती 46.86% इतकी आहे. आणि ह्या कंपनीचे जे गिरवी आपण बोलू शकतो ते 1.4% इतकेच आहेत. FIs 10% आहेत, DIs 16.01% आहेत आणि पब्लिक 27.14% इतके आहेत. या कंपनीने मागील 5 वर्षांमध्ये आपल्या इन्व्हेस्टरचा पैसा हा 3.5x ने वाढविलेला आहे. आता ह्या कंपनीच्या शेअरची जी प्राइस आहे ती 340.85 इतकी आहे आणि मार्केट कॅप ह्या कंपनीचे 1.09 लाख करोड इतके आहे. 52 वीक हाय 349.7 इतका आहे आणि 52 वीक लो 182.35 इतका आहे. कुठल्याही शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी
त्या कंपनीचा बिझनेस आपण जरूर समजून घ्यावा, त्यानंतरच आपण त्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. किंवा आपल्या जो इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर असेल त्याचाही आपण सल्ला घेऊ शकता, स्वतःही स्टडी करू शकता. आणि हा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे तो फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. धन्यवाद.